देशातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचा प्रमाण वाढत असल्यामुळे व्यसनाधीनता चिंतेचा विषय ठरत आहे। यामुळे देशाचं भवितव्य असलेल्या तरुणांनी निर्व्यसनी राहावं हा संदेश घेऊन निवृत्त अधिकाऱ्याने तब्बल 4000 किलोमीटरचा सायकल प्रवास केलाय। आराम करण्याच्या वयात तरुणांसाठी संदेश घेऊन केलेल्या सायकल प्रवासामुळे या निवृत्त अधिकाऱ्याचं जिल्ह्यात कौतुक होते। तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे। हीच व्यसनाधीनता देशातील भविष्यासाठी संकट ठरू शकते। त्यामुळे तरुणांनी निर्व्यसनी राहावं हा संदेश घेऊन दिनकर बिरारे यांनी 4000 किलोमीटरचा प्रवास केला। छत्रपती संभाजीनगरपासून सायकलवर सुरू झालेला हा प्रवास ओंकारेश्वर अमरकंटक पर्यंत ओंकारेश्वर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला परत आले। प्रवासादरम्यान त्यांनी रस्त्यात भेटणाऱ्या तरुणांना निर्व्यसनी आणि निरोगी राहण्याचा संदेश दिला। तरुणांनी निर्व्यसनी राहावं हा संदेश घेऊन संपूर्ण प्रवास केला। सायकलवर 4000 किलोमीटरचा प्रवास करून मी घरी परतल्याने मला आनंद वाटतोय। या प्रवासात मला कुठलाच थकवा जाणवला नाही। भविष्यात तरुणांनी निर्व्यसनी राहावं यासाठी जनजागृती करत राहणार आहे। 36 वर्ष काम केले। प्रशासकीय सेवेमध्ये पण प्रामाणिकपणे काम केले आणि पूर्णपणे माझी सर्व्हिस मी 36 वर्ष पूर्ण करून संपवली। आणि काम करताना पण निर्भयपणे काम केलंय सगळीकडं आणि सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारे मदत केली काम करताना। तर हे व्यसन आणि जो कोणी माझ्या संपर्कात येईल त्याला निर्व्यसनी राहा, आनंदी राहा याचा मी संदेश दिलाय प्रत्येकाला। निर्णय कधी घेतला जायचा, कधी निघले, काय काय तयारी केली होती आणि कसा प्रवास झाला? निर्णय मी 6 महिन्यापूर्वी घेतलेला होता की मला परिक्रमाला जायचं आहे। परिक्रमाला जाण्या अगोदर मी माझी तयारी जी आहे ती सायकलची पूर्णपणे सर्व्हिसिंग करून आणि तिची जय्यत तयारी करून मी 22 नोव्हेंबरला इथून मतदान करून निघालो आणि 22 नोव्हेंबरला मी परिक्रमा सुरू केली ओंकारेश्वर जवळून। आणि याचा मूळ उद्देश काय होता? मूळ उद्देश जो होता की आपण स्वतः निर्भयपणे प्रवास करावा। वेगळ्या ऋषीमुनींनी जिथं तप केलेले तिथं भेट द्यावी आणि निर्भयपणे आपला प्रवास करावा। ह्या पण वयामध्ये आपण करू शकतो हे पण मला जाणवण्यासाठी निर्भयपणे प्रवास केलाय मी तिथून। हा तुमचा कितवा प्रवास होता आणि तरुणांना काय आवाहन करा? हा माझा दुसरा प्रवास आहे सायकलीनं पूर्ण करण्याचा आणि तरुणांसाठी संदेश आहे की त्यांनी निर्भयपणे आपलं जीवन जगावं, व्यसनापासून जास्तीत जास्त दूर राहावं, चांगल्या चांगल्या सवयी जोपासाव्या आणि आनंदी जीवन जगावं इतकंच तरुणांसाठी संदेश आहे। नर्मदा परिक्रमाचा प्रवास करण्यासाठी जायचंय असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी नकार दिला। मात्र त्यांच्या निर्णयावर ते ठाम होते। त्यांची तयारी करून देण्यासाठी माझे हात दजावत नव्हते। त्यांच्या प्रवासात मी त्यांना कॉलवर बोलायचे मात्र काळजी वाटत होती। आजोबा घरी येणार हे कळताच लहानांपासून मोठ्यांनी त्यांच्या जल्लोषात स्वागत केलं। हो, धाकधूक तर होतीच। मी म्हटलं होतं की नका जाऊ तुम्ही, एक वेळेस केली बस झाली, आता जाऊच नका। पण ते काही ऐकायच्या तयारीतच नव्हते। नाही मला जायचंच आहे, मी जाणारच आहे। मग म्हटलं ठीक आहे हो, तुमची इच्छा आहे तर जा तुम्ही। पण मी रोज त्यांची वाट पाहायची फोनची। ते फोन करायची मला रोज रात्री 7:30-8च्या दरम्यान। पण 1 मिनिटापेक्षा ते कधीच जास्त बोलले नाही 1.5 महिन्यात। 1 मिनिट फक्त मी इथं आलो, जेवण झालं, आता पूजा झाली, मी बसलेलो आहे, बस याच्या पुढे काही बोलले नाही। म्हटलं जा तुमची इच्छा आहे तर तुम्ही जाऊ शकता। की एवढे दिवस सायकलवर प्रवास करत होती एवढ्या या सगळ्या याच्यामध्ये, तर तुम्ही या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान तुम्ही काय विचार करत होता घरात असताना? घरात हाच विचार करत होते साईबाबाच्या चरणी किंवा सुखरूप घरी यावं, लवकर यावं, किती दिवसात परिक्रमा होती लवकर। रोज विचारायची मी त्यांना किती लांब राहिला, आता किती दिवसात पोहोचाल, किती लांब राहिलं, किती दिवसात पोहोचाल। मग ते मला सांगायचे की मी इतक्या किलोमीटर आहे। मग मी मॅप बघायची घरी, आता ते समजा इथं अमरकंटकला आहे तिथून किती किलोमीटर आहे, ओंकारेश्वर पर्यंत किती दिवसात पोहोचू शकतील असं मी अंदाज लावायची आणि वाट बघायची त्यांची। असं गुरुजींच्या प्रवासामध्ये असं कोणता क्षण आला होता त्यावेळेस मला खूप अशी आठवण आली किंवा त्यांच्याबद्दल हे वाटलं? आली आठवण। मी म्हटलं त्यांना की मी तुम्हाला भेटायला येते तिथं। ते म्हटले कमल तू वेळी झाली का, इतक्या लांब कशी भेटायला येणार आहे, काही भेटायला येऊ नको, मी फोन करतो ना तुला, तू भेटायला येऊ नको। म्हणून मग मी थांबले थोडंसं घरी। आज एवढा लांबचा प्रवास करून ते आज घरी आले, तर काय तुमच्या भावना आहेत? मला खूप आनंद झाला। ते निर्विघ्न मागच्या वेळेस पडले होते, थोडंसं हाताला लागलं होतं, पण यावेळेस असं काही झालं नाही। चांगले घरी आले म्हणून खूप आनंद झाला।
लहानपणापासूनच अहोरात्र मेहनत केलेल्या बाबांनी आता आराम करा अशी आमची इच्छा होती. मात्र नर्मदा परिक्रमेचा प्रवास सायकलवर करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आम्ही त्यांना नकार दिला, मात्र बाबा त्यांच्या निर्णयावर ठाम होते. बाबांनी आजपर्यंत आम्हाला सोडून कधीच प्रवास केला नाही. प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून घरी येईपर्यंत आम्हाला प्रचंड काळजी वाटत होती. एवढा मोठा प्रवास करून बाबा सुखरूप घरी आल्याने आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता ही जी यात्रा केली त्यांनी नर्मदा परिक्रमा ही सायकलवर दुसऱ्या वेळी केली. तब्बल 3,500 किलोमीटरची परिक्रमा जंगलातनं, पाण्यातनं, नदीच्या किनाऱ्यावरनं ही त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि मला अभिमान आहे असे वडील मला भेटले. त्यांची संकल्पना ही आहे की लाईफ एन्जॉय करणं म्हणजे मित्रांसोबत किंवा बाहेर पार्ट्या करणं ही नाही. लहानपणीपासून मी त्यांच्याकडनं हेच शिकले. त्यांनी फॅमिली पार्टीज केली कायम. आम्हाला प्रत्येक ठिकाणी घेऊन गेले एक्सरसाइजसाठी, फिरायला, जेवणासाठी. ते एकटे कधीच मला आठवत नाही की मित्रांसोबत मजा करायला गेले. त्यांचं म्हणणं आहे आपली फॅमिलीला वेळ देणं, आपल्या फॅमिलीसोबत राहणं, मुलांना वेळ देणं हेच आपलं वैभव आहे असं त्यांचं मत आहे. आणि असे वडील मला भेटले. मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की असे वडील मला भेटले.